ही आहे आमची बॅग घालूनची एक्साइटमेंट. आता काय बॅग काढायची नाही आम्हाला. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. मी आली आत्ता घरी. वाजलेत ॲक्युरेट 7. भाजी होती. आज शुक्रवार असल्यामुळे आम्ही भाजी घ्यायला थांबलो, सो लेट झालं बरंचसं. आणि उद्या इंडिपेंडन्स डे आहे, सो आमच्याकडे स्कूलमध्ये व्हाईट कलरचा ड्रेस घालून यायचा आणि व्हाईट कलर तर आमच्याकडे नव्हता. सो तुम्ही आत्ता क्लिप बघितलीच ना, आम्ही दुकानात होतो. सो व्हाईट कलरचा टी शर्ट घेऊन आलो आम्ही. आता हे एक नवीन सुरू झालं आहे की व्हाईट कलरचं हे ते सगळं असो. अजून खूप काही आहे पुढे, मी एक सांगेलच नक्कीच. चला आता रुटीनला लागूयात रेग्युलर. मी काय काय करते तुम्हाला कळेलच, सो स्टे ट्यून. चलो बॅक टू किचन, बघूयात काय काय करायचं आहे. सगळ्यात पहिले तर टिफिन काढावे लागतात, नाहीतर दुसऱ्या दिवशीचा घोळ. उद्या तर खरं नाही काय कॉलेजला वगैरे, सॉरी स्कूलला आम्हाला जायचं आहे. सो चालू आहे आमचं काम. अरे वा, टिफिन फिनिश केला आहे. सो मी आज विचार करते भाजी चपाती न करता की आम्ही आज करावं मसाले भात. पेटंट वाला. सो कुणाला मसाले भात आवडतो? आमच्याकडे तर फार आवडतो, मला पण फार आवडतो. तू पाणी पिणार आहेस? पाणी देऊ? सो बाय द वे, ही आमची नवीन बॉटल है ना, जी की आम्हाला आता खूप आवडायला लागले. चलो मी तयारी करून घेते मसाले भाताची. स्टे ट्यून. 2 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की माझ्याकडे गुड न्यूज आहे. काय ते मी पुढे सांगते, व्लॉग शेवटपर्यंत बघा. पण इथं मी तयारी करायला घेतली मसाले भाताची. ॲक्च्युली आज ना खूप लेट झालं होतं, बाहेर गेलो होतो आम्ही हार्दिकला टी शर्ट आणण्यासाठी. त्यामुळं मग आज शॉर्टकटच मारायचा होता आणि तसंही माझा मूड नव्हता आज सगळं काही करायचा. पण ज्या भाज्या मी येता आणल्या होत्या, कारण आज फ्रायडे होता, सो त्या सगळ्या पहिल्या धुवायला टाकल्या. ज्या व्यवस्थित करायच्या त्या मी बाहेरच ठेवल्यात. बघू पॉसिबल झालं तर करेल, अदरवाईज ते उद्यावरतीच जाणार आहे मला माहिती आहे. आणि ह्यावेळेस मला संडेला सुट्टी नाही आहे, त्यामुळेच खूप हॅक्टिक जाणार आहे सगळ्या गोष्टी. मला एका दिवसात सगळी तयारी करायची, कारण पुढचा आठवडा परत हॅक्टिक जातो, मग पुढं काही केलं नाही की, म्हणून त्यामुळे हे सगळं करून घ्यायचं होतं. सो त्यासाठी पहिलं भातासाठी चॉपिंग करून घेतली सगळी व्यवस्थितपणे आणि नंतर मग राईस टाकून घेतला. आता रेसिपी मी काही शूट करत बसले नाही, कारण घाई गडबडीची गोष्ट असते. फक्त एवढंच सांगेन की हा खूप साऱ्या भाज्या टाकून मसाले भात केला होता, जेणेकरून फुलफिल व्हावं. नाही तर मग भात खाल्ला की परत 1.5-2 तासांनी परत भूक लागते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आहे. भांडी भाजी किचनचं काम सगळं झालं आहे. आता भांडी पण झाली आहे. त्यात हे जे आपण त्या दिवशी दिवे काढले ना, हे घासायचे, कारण ह्याला टाईमच नाही भेटला. काल 2 दिवस हार्दिकच्या स्कूलमध्येच गेला. काल नाही, कालचाच दिवस हार्दिकच्या स्कूलमध्ये गेला. सो हे तसंच पडलं आहे. आणि आज घासलं तर उद्या ते वरती जाईल जागेवरती, नाही तर मग परत खाली पसारा राहतो. चला ते एक घासून घेते. बरेच अजून 2-3 कामं आहेत, छोटी छोटी कामं असतात यार. पण ते कोणी पावडर वापरतं, मी तर पहिल्यांदा आणली आहे. बघूया त्याचा रिझल्ट काय आता.
ड्रेस तर छान आहे बघा, निघालं आहे बऱ्यापैकी छान आहे आणि इन्स्टंट रिझल्ट आहे. म्हणजे पितांबरीपेक्षा मला जास्त इन्स्टंट वाटलं. पण ह्याचा एक ड्रॉबॅक आहे की खूप नेल्स आणि हात खराब होतात. ह्यामुळे ना माझे हात खराब झालेत, आग झाली आहे. म्हणजे हे जे आहे ना नेल्सच्या आतमध्ये जातात ना तेव्हा आग होते. असो, चला हे पुसून ठेवायचं वाळायला. अजून मी बेबी ना खूप जे पावडर होती ना ती वापरली, कारण हे जे घंगाळ होतं ना ते त्याला घंगाळच म्हणतात बरं का, मला हा शब्द माहिती आहे. सो हे जे होतं ना ते खूप खराब झालं होतं, खूप दिवस झालं ते धुतलं नव्हतं आणि ते मला धुवून वरती ठेवायचं होतं म्हणून कितीतरी दिवस ते गॅलरीत पडलं होतं. त्यामुळे ते भरपूर पावडर वापरल्यामुळे मे बी हात खराब झालेत. ही ना बोरॅक्स पावडर आहे ॲक्च्युली. जेव्हा पण जास्त स्टेन्स म्हणजे मळलेली कपडे असतील ना ते ह्याने लवकर निघतात. आता ह्याचं पॅकेट मी लूजमध्ये सोडले आहे. ग्रीन कलरचं पॅकेट असतं. हवं तर फोटो भेटला तर मी तुम्हाला टॅग करते खाली किंवा स्क्रीनवर येईल. आणि थोडीशी डिटर्जंट पावडर आणि ह्याने जम्स पण छान असे जे काही म्हणजे असतात ना कपड्यांमध्ये ते छान असे ना हे होतात, निघून जातात. सो मी ह्याच्यात आहे ना टॉवेल धुणार आहेत आमचे. हा आहे हार्दिकचा टॉवेल आणि खरंच खूप स्वच्छ कपडे निघतात. नक्की ट्राय कर हा हॅक. सो खरंच ना टॉवेल खूप स्वच्छ निघतात, खरंच ट्राय करा. आता हे छान मी रात्रभर भिजू देणार आहे आणि मग उद्या सकाळी मशीनला लावणार आहे. हॅलो, आत्ता व्लॉग एडिट करत होते. सो मला कळलं की मी एंडच नाही घेतला आहे व्लॉगचा. चला म्हटलं एंड घेऊयात आणि त्याच्यासोबत एक गोष्टही सांगूयात की मी मागच्या आय गेस 2 दिवसाच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं आमच्याकडे गुड न्यूज आहे. येस, गुड न्यूज म्हणजे गुड न्यूज नाही आहे ती, म्हणजे आमच्यासाठी ती गुड न्यूज म्हणजे शब्दात आता मांडता येत नाही आहे. पण हा डिसिजन होता आमचा. म्हणजे आम्ही एवढे दिवस खूप वेळ घेतला, महिनाभर घेतला. आम्ही हार्दिकला आमच्याकडे ठेवलं. आता काही एका ताईचे त्या मागे पण कमेंट आली होती की तू हार्दिकला का तिकडे ठेवले. तिची पण तीच सिच्युएशन होती. त्याच्यावर मी एक ब्लॉग बनवला होता. त्याच्यानंतर मग आम्ही आता इकडे आणला. मग तिची परत मेसेज आला की आता तू कशी मॅनेज करते आहेस. कशी मॅनेज करते हे मी कधीतरी नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेल जेव्हा हे माझ्यासोबत असतील, कारण आम्ही दोघं मिळून मॅनेज करतो. आता ते कसं काय ते मी नंतर सांगेल. पण त्याला आता आम्ही इकडेच आणलं आहे आणि आम्ही स्कूलचा डिसिजन ह्यासाठी पेंडिंगला ठेवला होता की आम्ही मॅनेज करू शकतो आहे का. आम्ही स्वतःसाठी वेळ घेतला आहे पहिला, जवळपास 1.5 महिना घेतला आम्ही मॅनेज केलं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही आता कन्फर्म झालं आहे की हां ठीक आहे आम्ही करू शकतो आणि आता आम्ही स्कूलकडे जाऊ शकतो. हेही करू शकतो म्हणजे मम्मीकडे जर ठेवला असता तर मग परत स्कूलला तिकडे ठेवायचं, परत मध्ये आधी आम्ही इकडं आणला, आमचा डिसिजन झाला तर परत ते पैसे वाया हे पैसे वाया, असं नको व्हायला म्हणून आम्ही लेट केलं स्कूलमध्ये. आता तो बोलतो का हा एक क्वेश्चन होता तर नाही, पण तो ॲटलिस्ट तो जे काय बोलतो ते आता आम्हाला कळायला लागलं आहे की काय सांगायला लागतं तेही कळायला लागलं आहे. आणि स्कूलही अशी शोधली आहे की जिथं पूर्णपणे सेफ्टी आहे. पूर्ण रिव्ह्यूज ऐकलेत, मोठी स्कूल आहे, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. त्यामुळं तेही मी नंतर डिस्कस करेल की स्कूल सिलेक्ट करताना आपण काय काय बघावं ते वगैरे. पण येस, आता हीच एक गुड न्यूज आहे की आम्ही आता हार्दिकला आमच्याजवळ ठेवतो आहे. खूप वाट बघितली आम्ही दोघांनी पण ह्या गोष्टीसाठी आणि खूप वेळ घेतला. म्हणजे 6 महिने तो तिकडे होता, त्यानंतर 1.5 महिना आता आमच्याकडे आहे. पण आता तो आमच्यासोबतच राहणार आहे. चला, हे का आईलाच कळेल की काय असतं हे लांब राहणं. आणि दुसरी गोष्ट तिकडे ठेवायला काही प्रॉब्लेम नव्हता. ते उलट हॅपी होते की तो तिकडेच राहणार किंवा काय. पण माझी किंवा ह्यांची जी फरफट होत होती जाणं येणं ते खूप अवघड होतं, प्रचंड अवघड होतं. म्हणजे इथून जायला मला 1.5-2 तास लागायचे. परत मग मी रात्री पोचायची 10 वाजता, 2 दिवस तिथे राहायची आणि मग तिसऱ्या दिवशी परत मला सकाळी 6 वाजता निघायला लागायचं जॉबसाठी. त्यामुळं
खूपच हेक्टिक जात होतो. मग इथं आल्यावरती 2 दिवस घर बंद राहतं, मग सगळी साफसफाई आपल्याला स्टार्टिंगपासून करावी लागते. सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे खूप दगदग व्हायची. आत्ताही होते असं नाही आहे, होते, सगळं मॅनेज करावं लागतं. पण एक हॅपीनेस असतो की यस, माझं बाळ माझ्या समोर आहे. म्हणजे मला आठवण आली तर मला व्हिडिओ कॉल करायची गरज नाही आहे, मी डिरेक्टली त्याला हात लावू शकते, बोलू शकते. आणि आम्ही दोघं पण, आणि आम्ही मॅनेज करतो आहे, तो खूप हॅपीली मॅनेज करतो आहे. आधी जे मॅनेज करत होतो, इकडून तिकडे जाणं, इकडून ते असं बर्डन आल्यासारखं होत होतं. आणि हे बघा, हे आवाज जे कंटिन्युअस कानावरती पडतो ना त्याचा, सो ना, हेच हॅपीनेस आणि हीच आमची गुड न्यूज होती. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. आणि येस, आज इंडिपेंडन्स डे आहे. हा व्लॉग इंडिपेंडन्स डेचा मी पडणारच आहे. हार्दिकच्या स्कूलमध्ये आम्ही जाऊन आलो, तो तर मी वन डेला अपलोड करेलच. पण त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. बाय.